लय महत्व आहे. नागपंचमी साजरी करतात दॅट एक प्युअर सायंटिफिक आहे, प्युअर. त्याचं कारण हे वारूळ कोणाचं आहे? मुंग्यांचं. राहतं कोण कधीतरी? नागोबा. चुकून ते पण सांगतो पावसाळ्यात असतो हे. असं नागपंचमी पावसाळ्यात आहे. पावसाळ्यात यायचं इथं बायकांनी, समजा इथं गावातल्या, इथं दही दूध वाटेवर पोळेचं मोठं ते हे करून ठेवायचं आणि सगळं शाकाहार निवड असतो. नाग म्हणजे काय तर त्यावेळेला ते काय करतात, चिखलाचं नाग करतात, ठेवतात, त्याची पूजा करतात. आता पूर्वजांनी हे का केले? त्याचे दोन पर्पज. पहिला पर्पज होता, या वारुळात मुंग्यांना पावसाळ्यात काम करायचं नसतं, कारण पाऊस जर अंगावर पडला तर वास निघून जाईल, वासावरती काम करतात मुंग्या, म्हणून त्या बाहेर निघत नाहीत. मग तिच्या वारुळाच्या जवळ तिची पूजा करायची, त्या बदल्यात ते वारुळात ते अन्न नेतील. आता सापाचं ह्याचं का नातं जोडलं? त्याचं कारण कधीतरी अशी वारुळ असतात छोटी आणि त्याच्यात एसी असतो, त्याच्यामुळे नाग अंडी घालतो. तुम्हाला माहिती आहे, नाग जातो राहतो पण हा नाग अंडी घालतो, त्याची पिल्लं बाहेर येतात. पावसाळ्यातच त्याची पिल्लं बाहेर येतात. त्याच वेळेला बरोबर खास करून महिला येतात, शेतकरी जातो, आपण पाया पडतो दिसला तरी, कारण तो मारायचा नाही आणि तो देवता उंदरा खातो ना. हा, म्हणून मराठीत एक खूप छान म्हण आहे, आयत्या बिळात नागोबा. आयत्या बिळात म्हणजे आयत्या बिळ मुंग्यांनी बांधलेलं हे वारूळ, त्याच्यात तो राहतो. पण मुंग्यांनी ही झेड सिक्युरिटी वापरली ना स्वतःसाठी, आयती सिक्युरिटी आहे. तर आपण लाता घालाय कमी करणार नाही, पण आता नाही, आता धाडसच नाही होत. हो, लांबूनच बघणार. म्हणजे प्राण्यांनी सुद्धा खूप प्रचंड मोठं सिम्बॉलिझम म्हणूया आपण, की सिम्बॉयटिक, की मला पण जगायचे, तुलाही जगवतो, त्या बदल्यात स्वतः संरक्षण करून घेतो. म्हणून नागपंचमी साजरी केलीच पाहिजे. पण तो तमाशा तिथला जो होतो एका गावातला, तो नाही झाला पाहिजे. त्याचं ते डॉल्बी विल्बी लावून ते नाही केलं पाहिजे, कारण त्याचा आणि ते डॉक्टर गायकवाड सांगलीचे, त्यांनी बंद केलंय. खरं ते खूप चांगला माणूस, ते एकामुळे ते बंद झालं आणि ते बरंच झालं. नाहीतर काय व्हायचं, ते बिचाऱ्यांचे दात काढायचे, मग त्या डेऱ्यात ठेवायचे, खूप घाणेरडं होतं तो प्रकार, किळसवाना प्रकार होता. पण मुख्य पर्पज होता मुंग्या वाचल्या पाहिजेत, मुंग्यांना खाद्य पण मिळणार आहे. ते मुंग्यांना खाद्य मिळणार, वारूळ वाचणार. एक वारूळ म्हणजे सगळ्यात महत्वाचं, 50 टन खत निर्मिती करतो एका वर्षात. किती खत निर्मिती करतात? 50 टन खत. कसं खत? हे ज्या मुंग्या आहेत, हे सगळं अन्न गोळा करतात, बाहेर काढतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं डिगिंग करतात. ह्या सगळ्यातून त्यांच्याकडून 50 टन खत निर्मिती होते. म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे असं पण आहे की प्रत्येकाच्या शेतात एक वारुळच असायला असलंच पाहिजे. पूर्वी होतीच, आता अलीकडे काढली, लोकांना गैरसमज झाला. पण वारुळ हे अतिशय महत्वाचं आहे, म्हणून नागपंचमी साजरी झाली पाहिजे.